मी याआधी 5 लोकांना ठार केलंय आणि आता जर माझ्या विरोधात आंदोलन केलं तर थेट घरात घुसून बॉम्ब टाकेन. विचार करा, एका लोकप्रतिनिधीच्या तोंडून, एका खासदाराच्या तोंडून जर हे शब्द बाहेर पडत असतील, तर आपल्या लोकशाहीचं आणि कायद्याचं काय उरलंय? हा कोणताही सिनेमाचा डायलॉग नाहीये, तर आपल्या महाराष्ट्राचे खासदार संजय दिना पाटील यांचे हे वाक्य आहेत. तर महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेल्या एका अशा वादळाची सुरुवात आहे, ज्याने संपूर्ण पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळ हादरवून सोडलंय. एका बाजूला थेट 5 जणांच्या हत्येची कबुली आणि दुसऱ्या बाजूला थेट बॉम्ब टाकण्याची उघड धमकी. पण हा वाद इथवरच थांबत नाही. या कथेमध्ये एक असा भयानक ट्विस्ट आहे, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण राजकारणातल्या अशा एका गंभीर मुद्द्यावर बोलणार आहोत, ज्याने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली आहे. एका बाजूला आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि दुसऱ्या बाजूला आहेत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील. संजय राऊत यांनी थेट मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना एक पत्र लिहिलंय आणि हे पत्र म्हणजे सामान्य पत्र नाही, तर राजकारणातला एक लेटर बॉम्ब आहे. राऊत यांनी या पत्रात असा दावा केलाय की खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना आणि विरोधकांना थेट जीवे मारण्याची, स्मशानात पाठवण्याची आणि घरात घुसून बॉम्ब मारण्याची जाहीर धमकी दिली आहे. पण मित्रांनो, खरंच एका खासदाराने अशी धमकी दिली आहे का, की यामागे काहीतरी वेगळंच राजकीय षडयंत्र आहे? आज आपण या प्रकरणाचा अगदी सविस्तर आणि रॉ विश्लेषण करणार आहोत. गोष्ट सुरू होते महाराष्ट्रातील राजकीय भूकंपापासून. शिवसेना ठाकरे गटातून काही खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता. मतदार आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. लोकशाहीत आंदोलन करणं आणि प्रश्न विचारणं हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे, बरोबर ना? पण याच आंदोलनावरून ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील चांगलेच भडकले. संजय राऊत यांच्या पत्रातील दाव्यानुसार संजय पाटील यांनी थेट आंदोलनकर्त्यांना सुनावलं की माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी स्वतःच्या जीवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलमध्ये तरी पाठवीन. पण मित्रांनो, खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा राऊत यांनी पत्रात पुढे लिहिलं, संजय दिना पाटील यांनी म्हणे असं वक्तव्य केलंय की मी याआधी 5 लोकांना ठार केलंय. विचार करा, जर एका विद्यमान खासदाराने स्वतः 5 लोकांना मारल्याची कबुली दिली असेल, तर त्यांच्यावर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा की नाही? पण खरी कथा इथेच संपत नाही, इथेच खरा ट्विस्ट येतो. संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना विनंती केली की संजय पाटील यांनी जर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे, तर त्यांनी हे बॉम्ब आपल्या घरात बनवलेत का, की त्यांना हे बॉम्ब एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळालेत? हा सरळ सरळ राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे संजय पाटील यांच्या घरावर तातडीने दहशतवाद विरोधी पथकाद्वारे म्हणजेच ATS द्वारे धाड टाकली पाहिजे आणि त्यांच्यावर थेट UAPA म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. या पत्राने संपूर्ण महाराष्ट्रात एकच गदारोळ माजवला. ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमने सामने आल्या. पण आता या कथेमध्ये आणखी एक धक्कादायक वळण येतं, जेव्हा माध्यमांनी, पत्रकारांनी या सर्व आरोपांवर संजय दिना पाटील यांना घेरलं आणि थेट प्रश्न विचारले, तेव्हा काय झालं माहितीये? जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आणि ते पाहून सगळेच अवाक झाले. संजय दिना पाटील पत्रकारांवर प्रचंड भडकले. रागाच्या भरात त्यांची जीभ घसरली. त्यांनी पत्रकारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. ते म्हणाले, माझं हे बघू नका, अति करताय. ए भाई बस ना, बंद कर ना, आता बंद कर, नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे आणि तुम्ही काय आहात ते. पत्रकारांनी शांत राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आम्ही चाललोय असं सांगितलं, तरीही त्यांची अरेरावी कमी होत नव्हती. त्यांनी पत्रकारांसमोरच शिव्यांची लाखोली वाहिली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट पत्रकारांना मारण्याची धमकी दिली. ते म्हणाले, घराखाली उभं करतोय तुम्हाला, जेवायला देतोय, परत आला ना तर मारून पाठवणार तुम्हाला.
जे बोलायचं ते लिहायचं ते लिहा. या ठिकाणी तुम्हाला वाटेल की हा फक्त दोन राजकीय नेत्यांमधील वाद आहे किंवा एका नेत्याचा पत्रकारांवरचा राग आहे, पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. चला थोडं लॉजिकल विश्लेषण करूया. एका बाजूला संजय राऊत थेट युएपीए कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करताय. जर संजय पाटील यांनी खरोखरच 5 लोकांच्या हत्येची कबुली दिली असेल तर हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. पोलीस प्रशासन यावर गप्प का आहे? आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना जर दिवसा ढवळ्या ऑन कॅमेरा अशी जीवे मारण्याची आणि मारून पाठवण्याची धमकी मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय? लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात, मालक नाही. जेव्हा जनता किंवा माध्यम प्रश्न विचारतात तेव्हा उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य असतं. शिवीगाळ करणं किंवा मारून टाकण्याची भाषा करणं नाही. या अशा वक्तव्यांमुळे समाजात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे. जर उद्या चालून एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावर किंवा पत्रकारावर हल्ला झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची असेल? नक्कीच अशा चिथावणीखोर वक्तव्यांची असेल. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आज कुठे जाऊन पोचलाय याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. वैचारिक मतभेद असणं सामान्य आहे, पण सत्तेच्या माजात किंवा रागाच्या भरात कायद्याची आणि सुरक्षेची अशी पायमल्ली करणं कितपत योग्य आहे? घटना आपल्याला अधिकार देते, पण हेच अधिकार जेव्हा हिंसेची भाषा वापरायला लागतात तेव्हा लोकशाहीचा आत्मा धोक्यात येतो. पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यावर काय कारवाई करणार? संजय राऊत यांच्या पत्राची चौकशी होणार का? आणि पत्रकारांना धमकावणाऱ्या नेत्यांना आळा बसणार का? हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? नेत्यांनी पत्रकारांशी आणि जनतेशी असं वागणं योग्य आहे का? विशेष म्हणजे धमक्या देणं, जीवे मारणं किंवा मग बॉम्ब टाकेल असं म्हणणं. मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा सखोल आणि सविस्तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन सडेतोड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.